मंथन. मी वर्गात गेले. खिडकीपाशी डोळे सुजून बसलेला मुलगा मला दिसला. मी ओळखलं, हाच मंथन. अरे मंथन, काय एवढं रडलास? हा शब्द ऐकताच मंथनच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. मी जवळ गेले. डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. शांत केलं. म्हटलं, बाळा, तुझे बाबा काही महत्त्वाच्या कामासाठी गेले असतील. अरे, तुला ते कसं सांभाळणार? नवीन शहर ते, नवीन माणसं तिथे, म्हणून तुला नेलं नसावं. त्याची समज काढली व सांगितलं, बेटा, खूप अभ्यास कर, खूप हुशार हो आणि स्वतःच्या पायावर उभं राहून जग फिरून ये. त्याची मान हललेली पाहून मलाही समाधान वाटलं. त्या दिवशी विचार आला की मुलं किती हळवे असतात. त्यांचं बालपणीचं मन हे फार वेगळंच असतं. आपण त्यांना अभ्यासासाठी रागवतो, गैरहजर राहतो म्हणून रागवतो, पण कुठेतरी त्यांच्या मनाचा झोका हा दुसरीकडेच वाहत असतो. पण आज मंथन माझ्या प्रेमाच्या विचारपूसने अगदी भावूक होऊन मन शांत करत होता व हे माझे प्रेमाचे शब्द त्याला संजीवनी ठरले होते. ते थोड्या वेळाने मधल्या सुट्टीत मुलांसोबत छान खेळायलाही गेला. अशी प्रेमाची विचारपूस प्रत्येक मुलांची जर आपण केली ना, तर कितीही बिकट परिस्थिती असली ना, ते त्याच्यासाठी संजीवनीचंच काम करतं आणि हिंमत येते परत झेप घेण्याची, परत उठण्याची आणि कामाला लागण्याची. आणि फक्त हा एक शिक्षकच करू शकतो, विद्यार्थ्याच्या अंतर्मनात शिरून.